काय कारण आहे आपलं? अंबाजोगाई या ठिकाणी नव्हे तर महाराष्ट्रभर नोटरी वकील आहेत, त्यांना कायद्याने कुठेही बसून नोटरी करण्याचे बंधन घातलेले आहे. नोटरी वकिलांनी त्यांचं स्वतंत्र कार्यालय उभा करूनच त्यांनी जप्त केले पाहिजे. परंतु अंबाजोगाई या ठिकाणी काही नोटरी वकील असे आहेत त्यांची कालमर्यादा संपलेली आहे. कालमर्यादा संपूनही ते जप्त करीत आहेत. असेही काही महाभाग आहेत की ते वकील नसताना कोणाच्या तरी नोटरीच्या सर्टिफिकेटवर स्वतः जप्त करीत आहे आणि त्यांच्या ह्या सर्व गैरप्रकाराला अंबाजोगाई येथील बॉन्ड विक्रेतेही जबाबदार आहेत. त्याचबरोबर कायद्याला अभिप्रेत आहे की नोटरी वकिलाच्या शिक्षावरती त्याचा कालमर्यादा असली पाहिजे, त्याचा नंबर असला पाहिजे. परंतु अंबाजोगाई येथील नोटरी वकिलांनी त्यांची कालमर्यादा त्यांच्या शिक्षेवरती नोंद केलेली नाही. कालमर्यादा होऊनही ते जप्त करीत आहेत. 24/10/24च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे 100चे बॉन्ड बंद झालेले आहेत. परंतु अंबाजोगाई येथील काही नोटरी वकील आणि बॉन्ड विक्रेते यांच्या संगनमताने गरजूवंतांना 100च्या बॉन्डवर दस्त करून देऊन त्यांची आर्थिक फसवणूक आणि लूट केली जात आहे. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की त्या नोटरी वकील आणि बॉन्ड विक्रेते यांच्यावरती 420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि नोटरी वकिलाने कोर्ट प्रिमायसेसच नव्हे तर रस्त्यावरही कुठे बसू नाही आणि त्यांनी स्वतंत्र ऑफिस उभा करावा म्हणून आम्ही हे आज आंदोलन केलेलं आहे. तुम्ही या ना.